हॅलो. हा, अनिकेत हजारे पुरस्कृत भडवल बी प्लस जय मसोबा, त्याच्या विरोधात श्री गणेश दहिवली असा विद्यमान सामना. 3 षटकांचा मॅच आहे. सुरू करा प्लीज. मॅच विल बी 3 ओव्हर्स, 3-3 सांगितलं होतं टॉस करताना. बॅटर अंपायर्स, अरे बाबा चला, अंपायर पण दमल्यात. ओके, आता चला, सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. संदेश आणि कुणाल ही जोडी पहा मिळते. गोलंदाज अनुराग. पॉवर प्लेचं एकमेव षटक घेऊन आला. मागचा सामना अतिशय नाट्यमयरित्या पाहायला मिळाला. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अगदी एस्टेनच्या समोरून जात असताना, बाजूने जात असताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक संदेश स्ट्राईक वरती पहा मिळतं तुम्हाला. भडवलच्या विरोधात टीम दहिवली हा संघ खेळत असताना सेमीफायनलचा मॅच जे जिंकेल तो आदर्श पडले संघाशी फायनलचा सामना खेळ. फटका येते चांगला ऑन साइडला. डीप मिड विकेटला फलंदाज उपस्थित आहेत. एकच जामेल. प्रेशर थोडासा पहा मिळतो या मॅच मध्ये सुद्धा, कारण मोठा मॅच आहे. त्यामुळे या दोन संघामध्ये अगदी अट्टाटट्टीचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर विचार केला तर या मागचे काही सामने अगदी प्रेक्षकांच्या काळजाला भेडसावणारे मॅच पाहायला मिळाले तुम्हाला. डावकरी आताचा बॅटर कनालला पाहते स्ट्राईक वरती. बिगेट करायचं होतं. बॉलर ड्राईव्ह बॅक डायरेक्ट हिट. गोलंदाजाने मात्र जसा चेंडू आला तसा स्टंप वरती फेकून दिला. डॉट बॉल येत असताना आणखीन एक डॉट बॉल आला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फक्त धावसंख्या वरती पहिली तर फक्त एकच धाव आहे. सध्याच्या घडीला पाहतोय आपण अत्यंत चांगली गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा बॉल अबेत आहे. फिल्डर पुढे सरकलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का दहिवली टीमला 1 या धावसंख्येवरती. पहिला धक्का लागलाय. बंडाऊनला मोहन आलाय. मागचा सामना दहिवली संघ कोण विसरेल. 1 बॉल 2ची गरज असताना वांगणी संघाच्या खेळाडूने तो सोडलेला झेल. त्यानंतर झालेल्या 2 धावा पूर्ण. आणि मागचा सामना तर अतिशय थरार नाट्य पाहायला मिळाला. 1 बॉल 3ची गरज असताना भोज संघाने चुका केल्या. हो, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. 1 धाव कंप्लीट केले. दुसरे धावेसाठी निघाल्यात. रनआउटचा धोका संभवला असता मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. एकूण धावा झाल्या ते 3. 5 चेंडूंचा खेळ संपला. अनुरागचा अतिशय चांगला षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला पाहिलं तर अनुराग चांगली स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना दिसून आला आपल्याला. पॉवर प्लेचं हे षटक आहे. 3 षटकांचा सेमीफायनलचा मॅच. मोहन स्ट्राईक वरती आहे, जो 2 चेंडूवरती 1 बॉल वरती 2 बनवलेत त्याने. आणि संदेश आहे तिकडे, त्याने 1 धाव बनवली आहे. अद्याप मोठे पडक्यांची पासून वंचित ठेवलं गेलंय. मोठे पडक्याच्या शोधात आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टॉप केलाय चेंडूला. पुन्हा डायरेक्ट हिट.
आणि शेवटच्या बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. षटक समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अनुरागने केलेली चांगली गोलंदाजी, फक्त धाबा 4 वरती 1. यस, थर्ड अंपायर हो डायरेक्ट हिटसाठी फिल्डिंग वाल्यांचा रिव्ह. ओके चला. नोट आउट आहे. चला लगेच फिल्डिंग लावा बडवल संघ, जास्त वेळ नको. पहिल्या षटकाचा कैद समाप्त झाला. 1 विकेट आली, फक्त 4 धावा पाहायला मिळतात. तुम्हाला आत्ताच संघर्ष खऱ्या अर्थाने गोलंदाजांची हुकूमत या खेळपट्टीवरती राहिली आहे. सातत्याने याच्या अगोदर पाहिले आपण, जेव्हा सामने सुरू झाले गोलंदाजावरती हल्ले चढवले जायचे, मात्र तेच गोलंदाज आता चांगल्या प्रकारे ते गोलंदाजी करू शकतात. राकेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 2. 4 धावा लागल्या, 4 वरती 1 विकेट गेली आहे. फुल टॉस. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, खेळाडू कोणताही उपस्थित नव्हता. एकच धाव मिळत असताना संदेश आणि मोहन ही जोडी पाहतोय. मात्र अद्याप एका मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत असेल दहिवली संघ, जेणेकरून एखादा चौकार षटकार येईल. थोडासा दबाव आहे, तो बाजूला सारला जाईल कदाचित. हेच पाहत असताना आता फुल टॉस. हॅमर्ड केलाय बॉलला, उडवलाय काव कॉर्नरच्या वरून. शानदार षटकार. चला झालं म्हणाचं समाधान एकदाची. आता करा काय करायचं ते. ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा बिग हिट. बादशाह रडारामध्ये आला, फेकून दिलाय. दुसरा षटकार. संदेश लागोपाठ 2 षटकार टोकत असताना पहा मिळतो आपल्याला. अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र लेग बिफोर प्लम मध्ये पकडलाय. मिडल स्टंपला बॉल होता. 5ची अपील पंचाने उचलून धरलाय. फलंदाज बाद. धक्का दुसरा. चला आता 17 वरती 2 खेळाडू बाद झाल्यात. नवीन बॅटर
पारस मैदानामध्ये आलाय. पारस आलाय मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती. 2 लागोपाठ षटकार आले राकेशच्या विरोधात. त्यानंतर आलेली विकेट तुम्हाला पहा मिळते. बोर्ड नंबर 2 चा मार्गस आहे. 3 षटकांचा सामना अगदी मध्यरात्र झाली 12 नंतर. पुन्हा एकदा स्लो वन केलाय. अगदी चेंडू पाठीमागे टप्पा ठेवलाय. फिरवलाय चेंडूला बाहेरच्या दिशेला स्किड होत असताना एक डाड बॉल आलाय. षटकारानंतर राकेश थोडंसं कमबॅक करतोय कारण 3 बॉलवरती 13 धाबा आल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा बान्स अगेन. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी आउटसाइड ऑफ स्टंप ओव्हरची झाली आहे. सांगतात 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना धविली संघाने बनवल्यात 2 विकेट 17 धाबा. थँक्यू. चला आता लगेच फोल्डिंग लावून घ्या. इथे आपल्याला पहा मिळतंय आता 17 धाबा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज मैदानावरती उमेश बडबल B+ संघाचा हा 3रा गोलंदाज. यावेळेस खेळासाठी भाग पडलं. पुढे घेऊन आले फलंदाजाला. त्यामुळे आता पहिला चेंडू डॉट व्हाईट यॉर्करचा वापर करण्यात आला. अद्यापपर्यंत 2 षटकारांचा अपवाद वगळला ना बॅक टू बॅक. तर अद्यापपर्यंत हे बडबल B+ संघाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. टिच्चन मारा करत असताना अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. फलंदाजाला मोठे पडके खेळण्यापासून दूर ठेवलाय. कॅचचा कॉल आहे. कबसला टिपला झेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का 3रा. मागच्या काही चेंडूवरती पाहिलं ना तर धाबाच येणं थांबल्यात. खऱ्या अर्थाने धाबांची गरज होती आणि अशा वेळेला धाबा येत नाहीयेत. आताचा बॉल पुन्हा एकदा चांगला टप्पा. सुपर बॉलिंग. प्रत्येक गोलंदाजाने मात्र इथे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. बडवल B+ संघ अत्यंत चांगला संघ पहा मिळतो या ठिकाणी. आज जर पाहिलं तर त्यांचा आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना आहे. खरं तर मगाशी त्यांना बाय मिळाली. फटका इथेही चांगला स्वीट साऊंड आलाय. मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेला फोल्डर उपस्थित आहेत. एकच जाव. गुड फोल्डिंग गुड ड्रॉ. चांगला थ्रो येत असताना पाहतोय आपण. आणि आता एकच धाव मिळत असताना धाबा झाल्यात त्या अद्यापर्यंत फक्त 18 धाबा आहेत. मात्र इथे आणखीन 1-2 मोठे फटके आले. 25-30च्या आसपास गेला तर एक फाईट होईल. परंतु नाहीये. ते रनआउटची विकेट मिळाली आहे. रनआउट. फुलटॉस होता. पुन्हा एकदा रनआउटची विकेट. लागोपाठ विकेट येत असताना पहा मिळतात. 2 चेंडू 2 विकेट आल्या आणि इनिंग समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्या त्या फक्त 18 आणि 18 बॉलवरती येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 18 बॉलवरती करायच्या धाबा 19 विजयासाठी भडवल B+ या टीमला.
या लगेच दहिवली संघ त्याचं बेल नको. आता खेळाचं पहिलं सत्र संपलंय. मात्र मागच्या इनिंगचा जर विचार केला ना आपण तर खूप स्ट्रगल केलं दहिवली संघाने. धाबा जमवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. 2 षटकार लवकर आले होते. 1 ओव्हर आणि 2 बॉल नंतर 2 षटकार आले. 17 धावा 9 बॉलवरतीच झाल्या. मात्र त्यानंतर धावाच आल्या नाही आहे. एकदम धाबा येणं थांबलं गेलं. आणि असंच क्रिकेटमध्ये सातत्याने चढ उतार तुम्हाला पाहायला मिळत असतात. या चढ उतारावरतीच तर हे क्रिकेट आहे. त्यामुळे आता या धाबा सहजासहजी चेस केल्या जातील की त्यांचं घरचं मैदान आहे दहिवलीकरांचं. आणि मात्र ते आपल्या मैदानावरती त्यांना रोखतील का पुन्हा एकदा. तर मंचावरती बरेचसे पाहुणे मंडळी आहेत. त्यातले त्यात आमचे उद्योजक, नाईट स्पर्धेचे आयोजक, कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे संचालक बालूशेठ मुंडे साहेब या मॅचचा आनंद घेतात. त्यांचा संघ आहे घरेलू. त्यामुळे त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. चला बडवल संघ, चला बॅटर येऊ द्या. गोलंदाज पारसला पाहतोय आपण. दहिवली संघाच्या बाजूने आलाय. आणि केतन आज नाही आहे टीम मध्ये. त्यामुळे कुठे का होईना या दहिवली संघाला त्याची कमतरता जाणवेल. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. ग्राउंड शॉट. मिडॉनला फोल्डर उपस्थित आहेत. 1 धाव. संघाचं वैयक्तिक स्वतःचं अकाउंट ओपन केलं जातोय 1 या धावसंख्येवरती. अद्यापी 18 धावा बडवायच्यात. फटका इथे फसलाय. कॅचचा कॉल आहे. कीपर झेल स्वीकारत असताना धक्का पहिला लागलाय भडवल B+ या टीमला 1 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर आलेली विकेट पाहायला मिळाली तुम्हाला. 1 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. बंडाऊनला उमेश. एक बाद 1 अशी स्थिती आहे. अशा खेळपट्ट्या असणं फार गरजेचं असतं जिथे गोलंदाजांसाठी थोडीफार मदत मिळते. नाहीतर तुम्ही एरवी पाटा खेळपट्ट्या असतात. किती चांगला गोलंदाज असू द्या त्यांची धुलाई होत असते. सातत्याने किती चांगला गोलंदाज असू द्या मात्र त्याची पिटाई हे सातत्याने पाहिलं. मात्र अशा खेळपट्ट्या पाहिजेत जेथे गोलंदाजांना खूप चान्स असतो विकेट घेण्याचा, धावा रोखण्याचा. फलंदाजांना संघर्ष करावा लागतो. फटका येते चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या टप्प्यावरती एक काय केलंय. फिल्डर स्किड झाल्यात तरी सुद्धा चेंडूला फेकलाय. गुड फिल्डिंग. संदेश एक्स्ट्रा कव्हरला आले, स्वतः स्किड झाले आणि त्यानंतर चेंडूची केलेली फेकी 2 धावा पूर्ण करत असताना बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. सरळ रेषे चेंडू निघून जातोय. वाईट बॉल ची घोषणा करत असताना एक
अबांतर धाव मिळाली आहे. वाईटची सुद्धा पट्टी आपण पाहतो अगदी क्लोज आहे, जवळ आहे. फटका चांगला आहे, स्वीट साऊंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बिग हिट, सिक्सर. खेळले अगदी फलंदाज उमेश. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या, त्यानंतर आलेला षटकार. पहा मिळतंय समीकरण सोपं होत असताना 14 मध्ये आता फक्त 9 धावसंख्येची गरज आहे. मॅचला काटणी देत असताना गोलंदाज पॉवर प्लेचे षटक. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह, फटका चांगला आहे, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. अगोदर षटकार नंतर आलेला चौकार मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केला, मज्जाव केला भडवल B+ या टीमने. आणि पहिल्याच षटकाचा कस समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एक बॉल आहे. ओके, 14 धाबा. गोलंदाज त्या ठिकाणी दुखापतग्रस्त झाले की काय, थोडस शू मध्ये प्रॉब्लेम आला रनिंग करत असताना. धावसंख्या 14. एका मोठ्या फटक्याची बिगेडची गरज आहे. चौकात षटकार आला तर सामना फिनिश होईल. फक्त या मॅच मध्ये कमी टार्गेट होते, ते कमी टार्गेटचं पाठलाग करत असताना. चला आता पडले संघाचे कॅप्टन यायचं आपण. आदर्श पडले संघ. फटका इथेही चांगला आहे, एक धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. आणि पहिल्या षटकाचा केस समाप्त. 14 वरती 1 खेळाडू बाद. चला ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. फक्त 5 धावसंख्येची कमी आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 5. पहिलाच बॉल, एज लागतोय, चेंडू पाठीमागे, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. एसटी रक्षक चप चालाक. खेळाडू बाद झाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय. दुसरा. 5 धावसंख्येची गरज असताना डायरेक्ट हिट. किप्परकडे जसा चेंडू आला नास्टेकिनला फेकला आणि तोपर्यंत थोडेसे पाठीमागे राहिले बॅटर. त्यांना कळलंही नाही की कधी चेंडूची फेकी गेली. भरपूर पुढे निघून आले होते. हाफ ट्रॅकर, थोडासा बाउन्स मिळाला. फुल शॉट खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एक उंचपुरा खेळाडू पहा मिळतो, समीर आलाय. विजयाचा षटकार येत असताना लॉंगलेगच्या वरून बॉलला उडवलाय आणि भडवल B+ हा संघ पोहोचलाय फायनल मध्ये. आता त्यांची लढत होईल आदर्श पडले संघाच्या विरोधात भडवल B+.